नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आपलं एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। ते म्हणजे बघा, जे काही पहलगाम या ठिकाणी जे काही काश्मीरमध्ये जे काही पर्यटक आपले भारतातील गेले होते, तेथील दहशतवाद्यांनी तिथे हल्ला केला आणि तिथे 27 ते 28 आपले भारतीय मरण पावले। आणि यामध्ये एक मुद्दा उपस्थित झाला, तो म्हणजे दहशतवाद आणि पाकिस्तान। तर तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस हल्ला होतो त्यावेळेस दहशतवादी हे भारताला जाणून बुजून टार्गेट करतात आणि हत्या करतात। तर मित्रांनो, ह्या विषयावरती आपण बोलणारच आहोत, परंतु जे काही पाकिस्तान आणि चीन आहे यांच्यामध्ये नेमकी मैत्री किती आहे। तर बघा, सगळ्या आपल्या भारत देशाला प्रश्न पडलेला आहे की आपण जर युद्ध करायला गेलो पाकिस्तान बरोबर, तर चीन उठून बसेल आणि प्रत्येक वेळेस ह्या सुद्धा जे काही पहलगाम यावेळेस जे काही काश्मीरमध्ये परवा हल्ला झाला, ह्यावेळेस सुद्धा जर युद्धाची वेळ आली तर आम्ही पाकिस्तानच्या पाठीमागे आहोत, त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं होतं चीननी सर्व राष्ट्रांना। तर ह्यामध्ये नेमकं चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नेमकी दोस्ती किती आहे, मैत्री किती आहे आणि याचं मागचं नेमकं कारण काय आहे, याची पार्श्वभूमी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो। बघा, नेमकी पाकिस्तान आणि चीन यांच्यामधील जी काही मैत्री आहे ती नेमकी किती आहे आणि दोस्ती कशी बनली, हा सांगणारा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे। तर बघा मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो दक्षिण आशियातील भूराजकीय समीकरणांना समजण्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे। चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री ही दोस्ती गेल्या 7 दशकापासून इतकी मजबूत आहे की तिला सर्व हवामान मैत्री म्हणजेच ऑल विंटर फ्रेंडशिप असं म्हटलं जातं। पण ही दोस्ती कशी सुरू झाली, त्यामागील कारण काय, त्यामागील नेमकी कारण काय होती आणि ही मैत्री आज कुठल्या स्तरावर आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला, या प्रवासाला नेमकं किंवा ह्या पार्श्वभूमी नेमकी काय आहे ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। आणि नेमके 5 मुद्दे नेमके काय आहेत की भारत पाकिस्तान इतकी मैत्रियांची चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री कशी झाली। तर मुद्दा पहिला एक बघा, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील औपचारिक संबंध 1950 मध्ये सुरू झाले, जेव्हा पाकिस्तानने नव्याने स्थापन झालेल्या पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायना म्हणजेच PRC ला मान्यता दिली। त्या काळात पाकिस्तान हा पहिल्या काही देशांपैकी एक होता ज्यांनी तायवानऐवजी कम्युनिस्ट चीनला खरा चीन म्हणून मान्यता दिली। यामुळे दोन्ही देशांमधील विश्वासाचा पाया रचला गेला आणि 1950च्या दशकात चीन आणि भारत यांच्यात सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध चांगले होते, तर पाकिस्तान पाश्चिमात्य देशाच्या गटात सामील होता। विशेषतः अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आणि यांच्यासारख्या म्हणजे सिएटो आणि सेनेटो यांच्यासारख्या युतीमध्ये। त्यामुळे सुरुवातीला चीन आणि पाकिस्तान यांच्यात खूप जवळीक नव्हती, पण 1956 मध्ये चीनचे तत्कालीन पंतप्रधान जोहू इनलाई यांनी पाकिस्तानचा दौरा केला। या दौऱ्याने दोन्ही देशांमधील संबंधांचा एक नवीन दिशा मिळाली। जोहू यांनी जे काही पंतप्रधान होते ते पंचशील तत्वाचे म्हणजेच 5 सिद्धांताचे होते पुरस्कार केला, म्हणजेच पंचतत्वांचा त्यांनी पुरस्कार केला, ज्यामुळे पाकिस्तानला चीन बरोबर मैत्री वाढवण्याची संधी मिळाली। आणि दुसरा जो मुद्दा म्हणजे बघा, भूराजकीय हित संबंध आणि भारताची भूमिका। 1960च्या दशकात चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री खऱ्या अर्थाने बहरली आणि यामागचं मुख्य कारण होतं म्हणजे ती भारताशी असलेला तणाव। 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील युद्धानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले। याच काळात पाकिस्तान आणि भारत यांच्यातील काश्मीर प्रश्नामुळे तणाव वाढत होता। 1963 मध्ये पाकिस्तानने शख्सगाम खोरे चीनला सपोर्ट केले, असं दिले त्यांनी, जे पाक व्याप्त काश्मीर मधील एक भाग आहे, हा त्यांनी चीनला सपोर्ट केला।
हा करार भारताच्या दृष्टीने वादग्रस्त होता, पण यामुळे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वास दृढ झाला. 1965च्या भारत पाकिस्तान युद्ध म्हणजे जे काही 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात चीनने पाकिस्तानला राजनैतिक पाठिंबा दिला. युद्धादरम्यान चीनला भारताला अल्टिमेट दिला होता की त्यांनी आपली सैन्य तैनाती कमी करावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील. यामुळे पाकिस्तानाला चीन हा एक विश्वासू मित्र असल्याची खात्री पटली. याच काळात पाकिस्तानने अमेरिका चीन यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावली. मित्रांनो, चीन हे बघा, चीनने अमेरिका सुद्धा पहिला विश्वास करत नव्हता, परंतु ह्या अमेरिका आणि चीन यांचे जे काही तणाव होता तो अमेरिका आणि पाकिस्तानचा जो काही तणाव होता तो कायमचा मिटवला चीनने. 1972 मध्ये अमेरिका आणि चीन संबंध सुधारण्यास सुद्धा मदत झाली. आणि तिसरा मुद्दा म्हणजे बघा, आर्थिक आणि लष्करी सहकार्य. म्हणजे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील जे काही मैत्री केवळ राजनैतिक पाठिंब्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती आता आर्थिक आणि लष्करी क्षेत्रातही विस्तारली आहे. 1970च्या दशकात दोन्ही देशांमधील परमाणु सहकार्य झाले आहे, म्हणजे सुरू झाले आहेत. तुम्हाला माहिती असेल, परमाणु अणुबॉम्ब सुद्धा आता सध्या पाकिस्तानकडे आहेत. चीनने पाकिस्तानच्या परमाणु कार्यक्रमाला तांत्रिक आणि आर्थिक मदत पुरवली, ज्यामुळे पाकिस्तान 1998 मध्ये परमाणु शक्ती बनू शकला. एकही परमाणु अणुबॉम्ब हे पाकिस्तानकडे नव्हतं, परंतु चीनने त्याला मदत केली आणि आज हा जे काही पाकिस्तान आहे यांच्याकडे अणुबॉम्ब सुद्धा आहेत. 1970च्या दशकात काराकोरम महामार्ग बांधण्यात आला, जो पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्तान मधून चीनच्या झिंजियांग प्रांतापर्यंत जातो. हा रस्ता दोन्ही देशांमधील व्यापार आणि सामरिक सहकार्यासाठी महत्वाचा ठरला. पण या मैत्रीचा खरा कळस गाठला तो म्हणजे 2013 मध्ये, जेव्हा चीन पाकिस्तान आर्थिक गलियारा म्हणजे CPEC प्रकल्पाची घोषणा झाली. आणि हा $46 अब्ज प्रकल्प ग्वादर बंदरापासून झिंजियांग पर्यंत रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पाचे जाळे निर्माण करतो. CPEC मुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले, तर चीनला हिंद महासागरात प्रवेश मिळाला. हे अशा प्रकारे चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री वाढ केली. आणि पुढे बघा, आज जी काही चौथा मुद्दा म्हणजे आजच्या काळातील मैत्री आणि भारतावरील परिणाम. आता तुम्हाला दिसतच असतील बघा, आज चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री इतकी दृढ आहे की ती अनेक आंतरराष्ट्रीय मंचावर दिसून येते. उदाहरणार्थ 2025 मधील पहलगाम या दहशतवादी हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला स्पष्ट पाठिंबा दिला आणि जे काही सुरक्षा हिताचे रक्षण करण्यासाठी साथ देण्याची आश्वासन सुद्धा ह्या चीनने दिलेलं आहे पाकिस्तानला. यामुळे भारतासाठी भूराजकीय आव्हाने वाढले आहेत. CPEC प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने याला विरोध दर्शवला आहे, कारण तो आपला भूभाग मानतो. चीन आणि पाकिस्तान याच्यातील ही मैत्री भारतासाठी चिंतेचा सध्या खूप मोठा विषय बनला आहे, कारण दोन्ही देश भारताच्या सीमेवरील सामरिक दबाव निर्माण करतात. बघा, चीन आणि जे काही पाकिस्तान आहे आपल्या भारत देशाच्या नजदीकच म्हणजे जवळचेच राष्ट्र आहेत, देश आहेत. लडाखमधील जे काही तणाव आणि काश्मीर प्रश्न यामुळे भारताला दोन्ही देशाशी एकाच वेळी सामना करावा लागतो. त्यामुळे जर चीन आणि पाकिस्तान यांचा सामना करायचा असेल आणि युद्ध जरी करायचं असेल तर चीन आणि पाकिस्तान ह्या दोन्ही राष्ट्रासाठीच युद्ध करावं लागेल मित्रांनो. तर असे हे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री ही केवळ दोन देशांमधील संबंध नाहीत, तर ती दक्षिण आशियातील शक्ती संतुलनाचा एक महत्वाचा भाग आहे. ही मैत्री भूराजकीय हितसंबंध, आर्थिक सहकार्य आणि सामरिक भागीदारीवर आधारित आहेत. पण याच मैत्रीमुळे भारतासारख्या देशांना सतर्क राहावं लागतं आणि राहावं लागणार आहे. तुम्हाला या मैत्रीविषयी नेमकं काय वाटतं आणि तुमच्या सुद्धा कमेंट्स कळवा की बाबा भारत जी काही चीन आणि पाकिस्तान आहे यांच्यातील मैत्री कुठपर्यंत आहे, किंवा तुम्हाला या मैत्रीविषयी नेमकं काय वाटतं. तुम्ही सुद्धा तुमचे विचार आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो मांडू शकता. तुम्हाला माहिती असेल प्रत्येक वेळेस पाकिस्तान हा अणुबॉम्बची धमकी देतो भारताला, आणि त्याला जो काही पाकिस्तानला मदत करतो तो चीनच आहे.
आणि असं प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक घटनेमध्ये हे समोर आलेलं आहे मित्रांनो. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.